लॉ कमिशनवर असताना माझा अनुभव आहे. लॉ मेकिंग प्रोसेस हॅज गॉन इन द हँड ऑफ ब्युरोक्रेसी. ते बाबू लोक जे आहेत ते कायदा बनवतात. ते अपेक्षित नाही लोकशाहीला. लोकशाहीमधल्या लोकांच्या प्रतिनिधींनी त्या कायद्याच्या निर्मितीतनं काय परिणाम होतील समाजावर त्याचा विचार केला पाहिजे आणि त्याचा विचार तिथे मांडला पाहिजे. त्या पार्लमेंटरी डिबेटमध्ये आला पाहिजे. ती जबाबदारी आहे कायदा मंडळाची. म्हणून ते कायदा मंडळ आहे आणि म्हणून ते संविधानाचा आधारस्तंभ आहे. कायदा बनवण्याच्या प्रक्रियेवर जे काही कायदा मंडळ आहे ते किती वेळ खर्च करतात. लोकसभेमध्ये 100 तासाचं कामकाज झालं. त्या 100 तासाच्या कामकाजामध्ये कायदा बनवणे या प्रक्रियेवर चर्चा होते का हे तपासलं पाहिजे. कोणीतरी काहीतरी कोणावर आरोप करतं, कोणीतरी त्याला उत्तर देतं, कोणीतरी त्याला राजकीय भाषण करतं. तुम्ही त्यासाठी नाही आहात. त्याच्यासाठी तुमच्या निवडणुका आहेत, त्यासाठी तुमच्या जनसभा आहेत, तुमच्या पक्षाचे कार्यक्रम आहेत. तिथे तुम्ही कायदा मंडळ म्हणून आणि कायदा मंडळाचे प्रतिनिधी म्हणून बसलेला. तुम्ही कायदा बनवण्याच्या प्रक्रियेकरता त्या सभागृहाचा वेळ आणि तुमचा वेळ खर्ची घातला पाहिजे. मला असं वाटतं की ते समजणं म्हणजे खऱ्या अर्थानं संविधान समजणं आहे.